ही माझ्या घरी नेहमी बनवली जाणारी मुंगाची भाजी, जी आमच्या घरी आठवड्यातून एक दोनदा तरी बनतेच. इतकी सोपी आणि टेस्टी की एकदा ट्राय केली ना तर ही तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. इथे मी हिरवे मूग घेतलेले आहेत आणि यांना गरम पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजत ठेवलेले होते. हे मूग भिजून घेतले नाही तरीही चालतील, फक्त अर्धा तासासाठी ह्यांना गरम पाण्यामध्ये ठेवून द्या. आता ह्या मूगमधलं पाणी काढून हे मूग आपल्याला कुकरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, मीठ आणि हळद घालायची. आता याच्या मध्यम आचेवरती 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ. इथे खलबत्त्यामध्ये लसूण घ्यायचं आहे, अद्रक, हिरवी मिरची, जिरं, हे सगळं आपल्याला कुटून घ्यायचं आहे. जिरंसुद्धा असं कुटून घेतलं की भाजीला खूप छान चव येते जिऱ्याची. एवढं जाडसर हे आपल्याला राहू द्यायचं आहे. इथे कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आणि वाफसुद्धा गेलेली आहे. हे बघा, अशी मूग आपल्याला शिजून घ्यायची आहे. भाजीला फोडणी द्यायची आहे, तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं, राई घालायची, कढीपत्त्याची पानं, सुक्या लाल मिरच्या, हिंग आणि जे वाटण आपण तयार केलेलं आहे हे घालायचं आणि ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. याच्यासोबत आपण काही ड्राय मसाले सुद्धा घालून घेऊ. हळद, धनेपूड, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले परतवत असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. याच्याने सुद्धा भाजीला खूप छान चव येते. आता हे सगळं चांगलं परतून झाल्यावरती शिजवलेले मूग घालायचे आणि त्याचबरोबर थोडंसं पाणीसुद्धा घालायचं. चवीप्रमाणे मीठ, गरम मसाला. अगोदर आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवून मीठ घालायचं आहे. इथे भाजी पूर्ण झालीसुद्धा नाही तरीसुद्धा सुगंध एकदम मस्त येतोय. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी ही भाजी वाफून घेऊया. ह्याच्यावरून कोथिंबीर घालायची आहे. एकदम बेसिक मसाले वापरलेले आहेत आणि इतकी टेस्टी बनते ना की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. आता हिला आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम भारी अशी पौष्टिक मुंगाची भाजी आपली बनून झालेली आहे. तर हिला एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 1 नंबर.